नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून गौरीशंकर मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. येत्या 28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट गौरीशंकर याचा ट्रेलर तुर्भे येथे संपन्न झाला. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दिग्दर्शक अभिनेता हरेकृष्णा गौंडा, गौरीशंकर चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री, सहकलाकार तसेच RPI महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ, RPI नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल ओहोळ, तुर्भी शाखाध्यक्ष अभिमान जगताप, संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या चित्रपटाचा 75% भाग हा तुर्भे या ठिकाणी करण्यात आल्यामुळे या ठिकाणी ट्रेलर रिलीज करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक यांनी सांगितले. यस न्यूज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर यांनी चित्रपटातील प्रमुख कलाकाराची घेतलेली मुलाखत पाहूया. तुर्भे स्टोरी या ठिकाणी 28 फेब्रुवारीला एक नवीन कोरा मराठी चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय. त्या चित्रपटाचं नाव आहे गौरीशंकर. हरिकृष्ण गौडा दिग्दर्शित हा चित्रपट आहे. त्या चित्रपटाचे मुख्य अभिनेते व दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत. गौरीशंकर हरिकृष्ण गौडा आपल्यासोबत विचारणार आहेत. सर, आज तुमचा पहिला मराठी नावाकोट चित्रपट येत आहेत. काय भावना आहेत, कशा तुमचा अनुभव होता, काय सांगणार आहे? चित्रपट बनवला आहे मी. ते मूवीचं नाव आहे गौरीशंकर आणि हे पुन्हा मूवी मराठी फिल्मसारखी नाही बनवली. आम्ही बनवले एक साऊथ स्टाईलनी, जे लोकांना प्रेक्षकांना खूप आवडतो साऊथची मूवी बघायला. म्हणून आम्ही प्रयत्न केला आहे की हे पिक्चर थोडे साऊथ स्टाईलनी होऊ दे. म्हणून थोडासा मसाला याच्यामध्ये, थोडंसं कॉमेडी, थोडंसं ॲक्शन, आम्ही सगळे प्रयत्न केले आहे. बाकी म्हणजे पब्लिकला किती आवडतो ते पब्लिकवर आहे ते सगळे. पण त्याच्या आधी पब्लिक पिक्चर बघणं गरजेचं आहे. म्हणून 28 फेब्रुवारीला आपलं पिक्चर रिलीज होतो आहे. म्हणून प्रेक्षकांना सांगतो की एकदा येऊन बघा मूवी आणि तुम्हाला कसा वाटतो ते त्याच्यावर तुम्ही रिप्लाय द्या. ओके. मी साऊथमध्ये काम केलेलं आहे, मराठी चित्रपट बनवतात. कसा अनुभव आलेला आहे मराठीचा आणि साऊथचा तुम्हाला? मराठीमध्ये आता साऊथचं काम केलं आहे मी, पण म्हणजे मराठीमध्ये पण चांगलाच अनुभव भेटला आहे आणि अजून चांगला भेटेल. अजून मराठी मला मूवी करायची आहे. तर पहिल्यांदी मूवी आहे. अजून मराठी करायचं राहणार, लोकांसमोर चांगला प्रोजेक्ट आणायचं राहणार. हेच काय. आपल्यासोबत ज्यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका बजावलेली आहेत आपल्या ते पण आहेत. मॅडम, पहिला आपला मराठी नावाकोला सिनेमा येतो गौरीशंकरमध्ये, त्यात आपण मुख्य अभिनेत्रीची भूमिका बजावलेली आहे. स्लम एरिया ठिकाणी आपण भूमिका बजावलेली आहे. काय सांगणार आहेत तुम्ही, कसा अनुभव? नमस्कार. जसं की स्लम एरियामध्ये म्हणजे माझं असं फारसं काही शूट झालं नाही आहे, बट जे काही 2 दिवसाचं जे शूट होतं ते एवढं अप्रतिम होतं की आणि लोकांकडून जो सपोर्ट भेटला आणि असं सगळं, तर हे माझ्यासाठी लोक नाही राहिले, एक्सटेंडेड फॅमिली झाले. जसं परिवार असतो ना तसं. तर मी इथे आले का मला असं वाटत नाही की कुठे बस्तीमध्ये आली आहे किंवा असं सगळं, असं वाटतं की घरीच आलो आहे आपण. तर मग ते 2 दिवस माझ्यासाठी तेवढे सुखाचे होते. आता त्या लोकांना किंवा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना 28 तारखेचे पिक्चर बघण्यासाठी काय आवाहन करणार? तर 28 तारखेला हा मूवी रिलीज होतो आहे, म्हणजे चित्रपटगृहामध्ये येतो आहे. तर मी असं नाही सांगणार की तुम्ही जाऊन बघा, ते तुम्हाला स्वतःलाच कळेल का, कारण त्याच्यामध्ये ॲक्शन आहे, धमाल आहे, लव्ह स्टोरी आहे आणि म्हणजे एक सोशल मेसेज असतो ना की काही मुद्दे असतात जे आपण या मूवी थ्रू आम्ही म्हणजे लोकांपर्यंत पोचवतो आहे. तर मला असं वाटतं की मला सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला स्वतःलाच असं वाटेल की हा मूवी आमचा मूवी आहे म्हणून तुम्ही जाल. थँक्यू. येत्या 28 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. हरिकृष्णा गौडा दिग्दर्शित हा चित्रपट निर्मित आहे. या चित्रपटासाठी ज्यांनी रॅप सादर केलेला आहे, आपल्यासोबत स्वतः रॅपर आहेत. सर, सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही पहिल्या चित्रपटामध्ये गौरीशंकर तुमचा चित्रपट आहे, त्या संदर्भामध्ये तुम्ही पहिलंच आपलं रॅप घेऊन येतात. काय भावना आहेत, काय सांगणार आहेत आपण? ॲक्च्युली बऱ्याच वर्षांचा हा स्ट्रगल आहे. आपण एखादी कला आता मी रॅप करेपर्यंत मी माझ्या स्कूलपासून सॉंग्स लिहायला चालू केलेले. त्यानंतर आता इतक्या मोठ्या स्क्रीनवर आपलं गाणं जेव्हा दिसतं आहे तर खूपच मोठी गोष्ट आहे, खूप रिस्पेक्टची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ही संधी मला मिळाली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आहेत आपल्या गौरीशंकर टीमचे संपूर्ण, आणि ज्यांचं मला ह्या संपूर्ण प्रवासामध्ये गायडन्स मिळालं त्या सर्वांचे खरंच खूप आभार आहे. आता तर आम्हाला तर उत्सुकता लागलेली आहे. 28ला तर आम्ही पूर्ण थिएटरमध्ये जाऊन तुमचा चित्रपट पाहणारच आहोत. त्या अगोदर आमच्या प्रेक्षकांना फक्त त्या रॅपच्या 2 ओळी काय सांगणार? ओके.
कैसा मामा तब्येत पाणी ठीक ना, टेंशन नको बस्तीची पोरं खजीना, ए रवीना ए सकीना तेरे आगे फेल करीना, पिंट्या को पडाई जमीना तो सीधा भुर्जी स्टॉल संजूबा, स्वप्न आपली छपरा खालची छपर तोडून ढगात गेली, बस्ती के लोगों पे दुनिया को डाउट, दुनिया के आकड़ को टुल्ली दिली, गोची झाली दुनिया जशी ही गोची साली ढोंगी साली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाली की रहमत झाली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाली की रहमत झाली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाली की रहमत झाली. रॅप बघून असं वाटतं की नक्कीच प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतील. ज्या चित्रपटामध्ये सहनायकीची भूमिका केलेली आहे आपल्यासोबत ते पण आहेत. मॅडम, आपला हा पहिला चित्रपट आहे, काय भावणार आहेत, काय सांगणार आहेत तुम्ही? नमस्कार, मी काव्या बसाने. हा माझा पहिला चित्रपट आहे. खरं तर लहानपणापासून मला अभिनयाची खूप आवड होती. सो बरेच वर्ष स्ट्रगल केलं आणि आता कुठे जाऊन हा रिझल्ट म्हणजे तुमच्यासमोर आहे की हा पहिला चित्रपट मला मिळाला आहे. सो त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचे आभार मानते आणि 28 फेब्रुवारीला तुम्ही हा चित्रपट नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. थँक्यू. की तुम्ही तुमच्या मनोभावामध्ये आता सांगितलं स्टेजवरती की एका मुलीने तुम्हाला सेल्फी मागितली, तो अनुभव काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? हो, म्हणजे लहानपणापासून मी म्हटलं ना त्याचप्रमाणे की मला जी आवड होती अभिनयाची, की मी पण एखाद्या अभिनेत्रीला बघून मला असं वाटायचं की मी केव्हा ती जागा घेऊ शकेन. सो त्यावेळेस शूटच्या वेळेस तेव्हा ती मुलगी म्हणाली की मॅडम मला सेल्फी मिळेल का. त्या मुलीमध्ये मी स्वतःला म्हणजे बोलतात ना ते लहानपण माझं आठवत होती की खरंच मी सुद्धा हे अति उत्साहित होते की मी सुद्धा कधी त्या म्हणतात ना त्या ह्याच्यावर येईन. सो खरंच देवाने तो क्षण आणलेला आहे, त्याच्याबद्दल मी आभार मानते. थँक्यू सो मच. जर तुझ्यात दम नसेल ना, तुझ्या बापाला हात लावून दाखव. याच्याबद्दल काय कळलं? लवकरच मिळणार. जाऊन तो कुठे जाणार? आता ना आपण या गोष्टीचा लवकरात लवकर शोध लावायला हवा. अजून किती लोकांची तू बळी घेणार? खूप झालं. माझ्यापासून लांब नाही. जोरदार टाळ्या.